मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय। राज्य सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरी देखील मराठा समाज काँग्रेसवर तोंडसुख घेतय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी या मुद्द्यावर काहीही बोलायला तयार का नाही, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना सारथीची सूत्र द्यावीत या मागणीवर आग्रही भूमिका ते घेतायत। या तीन पक्षांच्या सरकारमध्ये एकमत नाही का, यासारखे अनेक प्रश्न समोर येत आहेत। या संदर्भात मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। खरं तर आपल्या शिस्तबद्ध मोर्चानं जगातल्या सगळ्याच देशांचं लक्ष वेधून घेतलं होतं मराठा क्रांती मोर्चानं। पण मराठा आरक्षणाचा हा विषय हे भिजत गोंगळं काही संपायला मात्र तयार नाहीये। कोर्टामध्ये नेमकी सुनावणी काय होते याकडे सगळ्यांचं लक्ष जरी असलं तरी आज एक नवीन वाद जो जन्माला आलाय की विजय वडेट्टीवार यांच्यावर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे की खरं तर मराठा क्रांती मोर्चाचे सगळे समन्वयक आपल्याबरोबर आहेत। तुम्ही एकीकडे अशोक चव्हाण यांना निद्रिस्त कुंभकर्ण म्हणतात, दुसरीकडे विजय वडेट्टीवारांचा समाचार घेताय। दोघंही काँग्रेसचे मंत्री आहे, तुमचं नेमकं म्हणणं काय? आपण जर बघितलं मागील इतिहास आमचा तोंडपाठ आहे। या सरकारने त्यावेळेसही 16% मराठा समाजाला आणि 5% मुस्लिम समाजाला अल्पसंख्याक म्हणून ते अशा पद्धतीने दिले होते की ते कोर्टात टिकणार नाही। म्हणजे ह्या पक्षाचा आम्हाला पूर्व इतिहास माहीत आहे आणि आजही नेमकं दुर्दैव आम्हाला म्हणावं लागेल की हे दोन्ही पदं ह्या काँग्रेसच्याच सरकारकडे आहे। म्हणजे अशोक चव्हाणांकडे मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद आहे आणि सारथीसारखी शिक्षण संस्था ज्या मंत्र्याच्या अधिपत्याखाली ते विजय वडेट्टीवार आहे। हे दोघेही काँग्रेसी आहेत आणि काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून ही मराठा आरक्षण विरोधीच आहे। आमची एक स्पष्ट भूमिका आहे की मागचं जे सरकार होतं 5 वर्षापूर्वी त्यावेळेस शिवसेना आणि बीजेपी सरकारमध्ये होती। मागच्या त्याच्या अगोदरच्या कार्यकाळामध्ये ह्याच काँग्रेसने मराठा समाजाच्या ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्यायचा मुद्दा घालून त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आरक्षणाचा होता तो विषय बारगळून टाकला। किमान मागच्या सरकारने या ठिकाणी आम्हाला 16% आरक्षण दिलं होतं, ती टिकवणं जबाबदारी यांची आहे। आणि आता ही जी पदं आहेत ती पदं ही काँग्रेसकडे आहेत। त्याच्यामुळे आमचा काँग्रेस आक्षेप आहे की काँग्रेस कुठल्याही नक्कीच काँग्रेसवर तुमचा आक्षेप आहे। सरकार खरं तर 3 पक्षांचं, ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा आहे। काँग्रेसवर तीव्र आक्षेप घेत आहे, शिवसेनेवर विश्वास दाखवत आहे, राष्ट्रवादी मात्र काही बोलायला तयार नाही आहे। राष्ट्रवादीबद्दल तुमचं काहीच म्हणणं नाही का? सर, मागच्या काळामध्ये आपण खुर्चीसाठी झालेली कुस्ती तर बघितलीच आहे आणि त्या कुस्तीमध्ये पवार साहेबांनी छक्के पंजे असे षटकार पण मारलेले। त्यांची बुद्धिमत्तेने त्यांनी तो विषय आणि सर्व काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादी एकत्र करून जशी सत्ता आणली, मग आरक्षणासाठी ही बुद्धी का वापरत नाही असा आमचा आक्षेप आहे। आणि पवार साहेब एवढे ज्येष्ठ नेते असताना आम्हाला मराठा समाजाला असं रस्त्यावर फिरून आणि आमचा हक्क न्याय हक्कासाठी लढावं लागतंय, त्या दुःखाची बाब आहे। हेतू पुरस्कर अशोक चव्हाण हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत हा आमचा ठामपणे विश्वास आहे। आणि पूर्वतयारी कधी केली अशोक चव्हाणांनी, जेव्हा समाजातून उद्रेक तयार झाला। राजकीय पटलांवर अनेक घडामोडी घडताय, नेमकं काय होतंय ते बघूया। पण शेतीचा प्रश्न आणखीन मराठा समाज म्हणजे राज्यातील सगळ्यात मोठी वोट बँक, तिला दुखवून कोणाला चालणार नाही हे सत्य या राजकीय पक्षांनी सुद्धा लक्षात घ्यायला हवं। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत। राज्य सरकारने नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातल्या जिल्ह्यांना दिलेला अखर्चिक विकास निधी परत घेतला। त्या विरोधात नागपुरात भाजपनं भीकमांग आंदोलन केलं। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली कामठी इथं आंदोलन करण्यात आलं। दुकानांमध्ये जाऊन बावनकुळेंसह कार्यकर्त्यांनी भीक मागून सरकारचा निषेध केला। पुढील 2 वर्षही निधी मिळणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय। त्याचा विकासावर परिणाम होणार असल्याचं बावनकुळे म्हणतात। त्यामुळे सरकारनं निर्णय मागे घेऊन पुन्हा निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।